नमस्कार मंडळी, आज शिकणार आहोत खूपच सुंदर रांगोळी डिझाईन। पहिले मोठं गोल, नंतर वरती गोल, आजूबाजू गोल, नंतर अजून वरती गोल आणि असं व्हाईट शेड टाकून घेऊया। खूपच सोपी डिझाईन आहे। आपल्याला घाई असेल तर आपण देवाऱ्यासमोर किंवा कधीही छोटीशी सुंदर रांगोळी टाकू शकतो। ज्याला रांगोळी येत नसेल त्यांच्यासाठी खास व्हिडिओ आहे, पूर्ण व्हिडिओ बघा। अशा पद्धतीने शेड करून इथून मधून आपल्याला अशा पाकळ्या काढून घ्यायच्या आहेत। पानाचा आकार इथूनही अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही। मध्ये सरळ रेष ओढून डॉट सोडायचा आहे। इथूनही आजूबाजूने मध्ये रेष सोडून डॉट सोडून आपल्याला बोटान पंच करून घ्यायचं आहे। हे बघा, इथंही आपण एक एक रेष ओढून डॉट सोडणार आहोत आणि बोटाने पंच करणार आहोत। इथून आपल्याला हलक्या हलक्या रेषा टाकून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने। इथंही आपण सेम त्या पद्धतीने टाकून घेणार आहोत। खूपच सोपी आणि सुंदर रांगोळी आहे। इथून छोटे छोटे आपल्याला डॉट टाकून घ्यायचे, फक्त खालच्या बाजूलाच आपल्याला डॉट टाकून घ्यायचे। इथून गोल करून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि आजूबाजू पाकळ्या काढत जायच्या अशा पद्धतीने। हे बघा, इथूनही आपल्याला रेषा ओढून घ्यायच्या आहेत। आणि माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका। आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कसा वाटला आणि शिकवण्याची पद्धत, कसा वाटला व्हिडिओ आणि शिकवण्याची पद्धत। इथंही डॉट टाकून आपल्याला बोटाने पंच करून घ्यायचे, मध्येही डॉटला पंच करून घ्यायचं अशा पद्धतीने। इथं बघा, लांबवर एक एक आपण रेष मारून डॉट सोडून देणार आहोत। त्यालाही आपण पंच करून छोटे छोटे डॉट पाडून घेणार आहोत। ज्यांनी माझा शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला असेल त्यांना थँक्यू आणि धन्यवाद। अजून भरपूर व्हिडिओ आपला पूर्ण व्हिडिओ बघत जा। शिकवण्याचे भरपूर व्हिडिओ टाकलेत मी या चॅनलवर, नक्कीच बघत जा। इंस्टाग्रामवर बी माझी ID आहे GL रंगोली। इथंही आपण 3-3 डॉट टाकून घेणार आहोत। खूपच सुंदर अशी आपली रांगोळी तयार झाली, बघू शकता। बोटाने थोडंसं पंच करून घ्यायचं आहे। धन्यवाद।